मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे, की म्हटले महाराज, तुम्ही घरामध्ये समजा मुंजा दोष वगैरे काही असल्यानंतर काही देतात का वस्तू वगैरे तुम्ही? तर हो, मी समजा अशा जी गोष्टी असतात घरामध्ये दोष आहे, तुमच्या बंगल्यामध्ये दोष आहे अथवा काहीतरी त्रास होतोय तुम्हाला, अथवा मन लागत नाही, घरामध्ये भांडण, तंटे, नवरा-बायकोचं पटत नाही, अशा मुलांचं आई-वडिलांशी पटत नाही. अगर सतत तणाव असं राहतो, त्यावेळी समजा तुमच्या घरामध्ये काही तसं बाधा वगैरे काही असेल, तर त्यावेळेस आपण एक समजा घरामध्ये मुंजा दोष बी असू शकतो. तर त्यासाठी एक आम्ही आपल्या मंदिरात असं काही तुम्हाला इथं आल्यानंतरच भेटतं, आमच्याकडे आल्यानंतरच ती वस्तू भेटते. एक नारळ असतं ते पूजेमधलं, जेणेकरून त्याच्यावर मंत्रोपचार केलेले असतात आणि नारळ वगैरे ते एक कपड्यामध्ये बांधून बांधून घरामध्ये ते बांधायचं असतं. ते सिद्ध केलेलं नारळ असतं, अशा ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी. पण हे असं मी पाठवत नाही वगैरे कुणाला. ज्यावेळेस तुमची समजा माझी भेट होईल, मंदिरात तुम्ही भेट द्याल, त्यावेळेस तुम्ही मागून घेऊ शकता. तुम्ही समस्या सांगू शकतात, की आमच्या घरामध्ये असं-असं आहे, तुम्ही एक नारळ वगैरे काहीतरी देतात ना, तर द्या. कारण आमच्या आठवणीत पण राहत नसते. तिथं बरेच जण आलेले असतात, काही असतात. तर ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष येऊन, माझ्याकडे येऊन ती मागू शकतात आणि त्यासाठी कुठलीही फीस वगैरे असं काही घेत नाहीत आम्ही. तुम्हाला दानच करायचं तर मंदिर दानपेटीमध्ये अथवा दान देऊ शकतात. पण असे काही त्याचा चार्ज नाही. आम्ही बरेच जण काहीही विचारतात प्रश्न, त्याचे काही पैसे वगैरे काही असतात, तर पैसे असे मागितले जात नाही. तुम्हाला द्यायचे असं मंदिरासाठी देऊ शकतात तुम्ही. पण तुम्ही प्रत्यक्ष येऊन ते नारळ घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला प्रत्यक्ष येण्यासाठी एक ही त्याची वार आहे. सोमवारी मला फोन करून विचारायचं तुम्ही आहेत का? मी शक्यतो सोमवारी असतोच. पण तरीही फोन करून विचारायचं कुठे इकडे-तिकडे गेलो का ते. तर सोमवारी कोणत्याही सोमवारी तुम्ही फोन करून विचारून ह्या गोष्टीसाठी अथवा इतर कुठली समस्या असेल, त्यासाठी सुद्धा माझ्याकडे येऊन जाऊ शकतात. ते नारळ वगैरे मागणी करू शकतात, घेऊन जाऊ शकतात. अगर इतर काही गोष्टी पाहिजे असेल तर ते पण मिळतं ते. आणि अमावस्या दिवशी एक असतो मी तिथे. अमावस्याला सुद्धा तुम्ही येऊन अशी मागणी करून तुम्ही घेऊन जाऊ शकतात. हं. तर एवढं काही अवघड नाही. पण हे असं पाठवता वगैरे येत नाही, कारण बऱ्याच जणांना तुम्ही पाठवू शकत नाही. कारण हे वस्तू पाठवण्यासाठी मला ते बाहेर 10 किलोमीटर जावं लागतं. त्या पोस्ट ऑफिसच्या तो त्यांच्या कार्यालयाचा वेळ द्यावा लागतो. मला तेवढं काही जमत नाही. तुम्ही प्रत्यक्ष या माझ्याकडे, तुम्ही घेऊन जा. तुम्हाला कधीही मिळून जाईल. फक्त मला येण्यापूर्वी फोन करून येणे, एवढं मी सांगू शकतो. तर बऱ्याच तोडग्यावर अशा वस्तू वगैरे आहेत. तुम्ही प्रत्यक्ष येऊन घेऊन जाऊ शकतो. तर मंडळी, तुमच्या शंकेचं निरसन केलेलं आहे. तर आपला निरोप